प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असताना कपल्सला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की ओव्ह्युलेशनच्या किती दिवस अगोदर संबंध ठेवायचे नाही आणि ओव्ह्युलेशनच्या वेळेत सुद्धा किती दिवसांचं अंतर ठेवायचं। बघा, तुम्ही प्रेग्नन्सीसाठी जर ट्राय करत असाल आणि स्त्रीचे पिरियड्स जर रेग्युलर असेल, समजा 28 किंवा 30 दिवसाचे पिरियड्स असतील, तर ओव्ह्युलेशन 13व्या ते 17व्या दिवशी होतं। जर त्यापेक्षा कमी दिवसाची पिरियड्स असतील, जसं 22 दिवस 24 दिवस, तर 11व्या 12व्या 13व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं। आणि पिरियड जर 28 दिवसांपेक्षा जास्त असेल तर 17, 18 किंवा 19, 20व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं। तर ओव्ह्युलेशनच्या वेळेस संबंध आले तरच प्रेग्नन्सी राहते। आणि इररेग्युलर पिरियड्स असेल तर ओव्ह्युलेशन सांगणं कठीण आहे। पण ज्यांना रेग्युलर पिरियड्स आहेत त्यांनी ओव्ह्युलेशनच्या 4 दिवस अगोदर संबंध टाळलेले बरे, ज्याने स्पर्मची संख्या वाढते व प्रेग्नन्सीसाठी लागणारे स्पर्म हे जास्त प्रमाणात तयार होतात। आणि जो ओव्ह्युलेशनचा पिरियड्स आहे 13व्या ते 17व्या दिवशी, ज्यांचे पिरियड्स 28 किंवा 30 दिवसाचे आहे, त्यांनी ओव्ह्युलेशनच्या आधी 4 दिवस गॅप ठेवल्यानंतरही 1 दिवस आड संबंध ठेवा। 1 दिवस गॅप ठेवल्याने शुक्राणूंची संख्या सुद्धा वाढते आणि प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात। होप्स तुम्हाला आजची माहिती समजली असेल, तेव्हा प्रेग्नन्सी ठेवताना ही काळजी नक्की घ्या।